सुरू असल्याचं पाहायला मिळतं. आता पूर्ण गोदाकाठच्या गावामध्ये ड्रोननं घिरट्या घालत असल्याचा प्रकार समोर येत आहे. कसं बघता पाटील याकडे? ते आंदोलक भयभीत करायसाठी ते देवेंद्र फडणवीसचा डाव आहे. कारण हे ड्रोन बदनापूरकडे उतरत आहेत. हे ड्रोन तिकडे शेवगाव तालुक्यात म्हणजे 32 किलोमीटर रेंज आहे त्याची. इकडे पैठणच्या धरणावर उतरत आहेत. काय देण ठेवता, काय देण ठेवायला? माझ्या ऊस नाही, मग वावर नाही तर सरकी लावावं कुठं? काय बघू तू? काय मी लोकांच्या घरात झोपायला आहे? काय बघू तू? काय सापडी तुम्हा? काय सापडा तुला? चेड्या नेतो का माया? तेवढ्या आहेत बा. तू काय काय सापडी तू? काय अरे तुम्हाला इमानदारी नाही का घेऊ शकत तुम्ही माझी? आणि मी स्वाभिमान गहाण ठेवून तुमचे पाय चाटणारी पायदास माही नाहीये. हा, तुमच्या पायाने चाटू शकत माझा स्वाभिमान ठेवून मोडल तरी चालेल मी, पण वाकणार नाही तुमच्या पुढे. मी स्वाभिमान गहाण ठेवणारी अवलाद माझी नाही. कारण माझ्या मराठ्यांना नाही, मला मुलगा म्हणून स्वीकारले. आणि त्या आईबापाची गद्दारी करणारी अवलाद नाही माहिती. मी नाही स्वाभिमान घाण ठेवून काम करू शकत. तुम्ही काय ऐकत घेता रे मला? तुम्ही काय ऐकत घेता मला? यांचं दुखणंच ते मी यांना मॅनेज होत नाही, फुटत नाही, एवढंच दुखणं यांचं. आणि नाही फुटू शकत मी. आज करोडो लेकरांना असे आहे. मराठ्यांच्या पोराचं वाटलं झालं EWS मधून. आत्ता जरी आत्ता झालं तरी गोरगरीब मराठी सत्ता बदलणार आहे. त्या पोरांचं वाटलंच नाही होणार. पुढं गरीबाची सत्ता आल्यावर आम्ही ते घेणार. त्या पोरांना वाटलं नाही होत देणार. देवेंद्र फडणवीस ती चालच यशस्वी होऊ देत नाही. बरं मी तू किती कर, आता मराठीच्या अंगावर घातले काय करशील? त्या अंगावर ते काय करणार मा? मी तराला लागल्या आणि मराठ्यात नाही लागलं एवढं सोपं होय. पाटील, त्या ड्रोनच्या घिरट्या संदर्भात अनेक गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन पण दिलंय, पण प्रशासनाकडनं काही दखल घेतली जात नाही, तपास होत नाही. 1 महिना झाला जवळपास हा प्रकार सगळा सुरू. जिल्हाधिकारी साहेबांचं नाव घेतलं म्हणून सांगतो, निवेदन दिलं असतं तपासलं होतं. मीच तू ते नाही करत, पण ते खरंच चांगला माणूस. कोणाचं काम जाऊ ते माणूस कामच करतो. ते भेदभावच करत नाही. म्हणजे हे भाजपच्या टोळीबद्दल बोलतो मी. प्रकाश आंबेडकर साहेबाचं तसं मत असेल असं मला नाही वाटत. ते एक लीडर म्हणून गोरगरिबाचं काम करतात आणि त्याला तेच शिक्का योग्य. परंतु हे बाकीचे जे आहेत ना, हे मावश्या फेवश्या जमा केलेल्या दरेकर साहेबांनी, हे बऱ्याच येते डाकू माकू हे सगळेच येते. पूर्वी असं होतं, जे प्रांत बलाढ्य असेल चांगला, मराठवाडा असेल, आता पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, हे सध्याचे 3-3.5 प्रांत म्हणजे अर्धा खांदे सुद्धा याच्यात मराठ्यांची झाली एकजूट. कुणबी मराठ्यांची आणि मराठ्यांची. काय आमचं दोघांचं दुःख एकच आहे. आमचं एकच अंग आहे. काटा टोचला तरी दोघाला घेत नव्हतं. आम्ही वेगळे नाही आहेत. आम्ही रक्तानं एक येत, नात्या गोत्यानं एक येत. आणि कुणबी म्हणजे शेतकरी. मराठ्यांचा व्यवसाय शेती. लढणारा पण मराठाचे, क्षेत्रीय मराठा, आणि शेती कसणारा पण मराठाचे. त्याच्यामुळे आमच्या दोघांचा अंगी घेतात. आम्ही दोघं झालो ती एक. कारण दोघांनाही अन्याय. त्यांना आरक्षण असलं तरी अन्याय. आणि या रॅलीत आता 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पर्यंत आरक्षण असलेले मराठी सामील होणार आहेत, नसलेले होणार आहे. यांना असं झालं की जे प्रांत आहेत हे मजबूत. आता पश्चिम महाराष्ट्र एक झालाय, मराठवाडा आणि विदर्भ. ह्या प्रांतावर ह्या टोळ्याने लक्ष केलं. पहिले कसे आक्रमण व्हायचे, पण कसे व्हायचे हे सगळे जुटायचे. शाह्या सगळ्या एक असा शाहीला जर रेटले नाही तर हे सगळे माकडं जमायचे चौक आणि मग ते हल्ला करायचे. तसं आता झालं. त्या तिन्ही प्रांत बलाढ्य झाला, यांच्या विरोधात गेला. यांचं म्हणणं आहे आता राजकारण्या माणसाचा सुपडा साफ करायचा, सर्वसामान्यांचं सत्ता येऊ द्यायची, हे असं आता म्हणणं आहे. तर मग हे सगळे एक वडलेत. ते छगन भुजबळ ते माकड तिकडून एक हे येडदी त्यांनी काही गोळा केलेत, काही इकडून या मावशीनं काही गोळा केले देवेंद्र फडणवीस ऐकून, काही आमच्यातलेच फोडलेत, काही आमचेच समन्वयक आहेत, आमच्याच पत्रकार परिषदा घेतात ना, आम्हालाच घोडेले आमचेच लोक. म्हणजे हे त्यांनी सुरू केलं ईद आक्रमण करायचं. पण त्यांना माहीत नाही. आम्ही त्यांना सन्मान शब्दाचा अर्थ त्यांनी समजून घ्या. आम्ही त्यांचा सन्मान करतोय. सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या. तुम्ही नाही समजून घेतला त्याला नाविलाज होऊ दे, काय व्हायचं. दादा, येणाऱ्या विधानसभा निवडणूक तुम्ही लढवणार आहात. 29ला तशी घोषणा पण करणार आहे. त्या अगोदर राजू शेट्टी असतील, राजरत्न आंबेडकर असतील, असे अनेक नेते तुम्हाला येऊन भेटून गेलेत. तर काही तिसरी आघाडीची काही तयारी आहे का? 29 ऑगस्टला तिसऱ्या आघाडीची घोषणा होऊ शकते? नाही, आघाडी नाही, पण पुन्हा एक बैठक होऊ शकते. सगळ्यांची कशी समीकरणं जुळत आहेत, कोण कोण एकत्र येत आहे ही होणार. एक बैठक होईल. परंतु 29 ऑगस्टला तसली काही घोषणा नाही. लढायचं की पाडायचं याच्यावर होणार आणि कामाला लागणार. बरं, स्वतंत्र लढणार का पाटील? मग म्हणजे लढायचं झालं तर स्वतंत्र अपक्ष उमेदवार? सगळे गोरगरीब, हो सगळे अपक्ष गोरगरीब, सगळ्या जाती धर्माचे लोक उभा राहणार आणि पाडणार बी, कचाखच पाडणार ते. आणि आता तर लय मोठे मराठी पाडणार येतात. आता जर ही टोळी तयार केली आणि देवेंद्र फडणवीस माझ्या विरोधात मला उघडं पाडायला,
आता हे सगळे माझ्या विरोधात भिडले. मला एक गोष्ट कळत नाही हो. किती सोपा विषय. आरक्षण देऊन टाकायचं, मोकळं व्हायचं. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायची तुमच्या हातात. केसेस माग घ्यायचं तुमच्या हातात. शिंदे समितीला रेकॉर्ड तपासायचं तुमच्या हातात. मराठा आणि कुणबी एकच 83 क्रमांकाला आहे, ते अध्यादेश काढणं तुमच्याच हातात. हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लावणं तुमच्या हातात. धनगरांना आरक्षण देणं तुमच्या हातात. बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करणं तुमच्या हातात. मुस्लिमांना आरक्षण देणं तुमच्या हातात. तुम्ही देतच नाहीयेत. मग आता तुम्हाला ह्या 8-9 ज्या चुका आहेत त्या झाकायच्यात देवेंद्र फडणवीसला. मग खोटं बोलू. EWS तुम्हीच रद्द करायचं आणि आमच्यावर टाकलायचं, ती आमची मागणीच नाही. म्हणजे तुम्ही खोटे येतं. तुम्ही खोटं पचवायसाठी आता हे नाटकं करायला लागलात की मराठ्यांचे नेते माझ्या विरोधात उतरलेत, छगन भुजबळ सारखे माझ्या विरोधात उतरलेत. तुम्ही हे कसं झालं माहिती आहे का? एखाद्या माणसाची जमीन सापडली आणि तो ज्याच्याकडं तो शेजारी याला जमीनच देत नाही, कारण त्याची असून म्हणजे तो मारामारी करायला लागला, जमीन देत नाही म्हणून याची असून. तसं झालं यांचं. ते असून आता काय, यांना आरक्षण द्यायचं नाही, मराठ्यांना द्यायचं नाही, धनगरांना द्यायचं नाही, कामं करायचे नाही त्यांना कोणचे, म्हणून यांना आता मारामाऱ्या करायच्या. आता मराठ्या संघ मारामाऱ्याला एवढी सोपी गोष्ट आहे का? राज्यात एवढी सोपी गोष्ट आहे? ते अनुकूल येतं ना, आम्ही कोण आहे? आणि उगा देवेंद्र फडणवीस सांगन ते सगळं करत बसायचं. एवढ्या सोप्या गोष्टी आहेत का त्या? आता मराठ्याला कळून चुकलंय, भाजपातल्या सुद्धा, की आपले लेकरं मोठे करायचं बघा, हे राजकीय लोक मोठे झाले आणि यांना कुठं आरक्षणाची गरज आहे? जेवढे माझ्या विरोधात बोलते यांना आरक्षणाची कुठं गरज आहे? त्यामुळे ते बोलतात. त्यांना फक्त देवेंद्र फडणवीस मोठा करायचा आणि माझं ध्येय क्लिअर आहे, मला फक्त मराठी मोठे करायचे. पाटील, EWS आरक्षण तुमच्यामुळे गेलं, मराठा समाजाचं प्रचंड नुकसान झालं असा आरोप तुमच्यावर होतोय. मुस्लिम समाजाचा फायदा झाला जरांगे पाटलामुळे, असा देखील आरोप होतो. ते दुःख नाही त्यांचं, हे दुखणं नाही त्यांचं ते दुःख नाही. मुस्लिमाचा फायदा होतो हे दुःख नाही. आम्ही कधी म्हणलो EWS रद्द करा? आम्ही कधी म्हणलो तुम्हाला 10% SC-BC द्या? कधी म्हणलो? मराठ्यांना ओळखून चुकलेलं आहे हे आरोप करायलेत माझ्यावर म्हणून. कारण 10% आरक्षण दिलं त्या दिवशी त्यांचं असं म्हणणं होतं, 13% आरक्षण दिलं तर त्यावेळेस जसा गुलाल उधळला होता तसा 10% दिलं तर असा गुलाल उधळ. महाराष्ट्रात एकही मराठ्यानं 10% आरक्षण दिल्यावर गुलाल उधळला नाही. मराठ्यांची ज्यावेळेस अधिसूचना निघाली सगळ्या स्वारीची त्यावेळेस मराठ्यांनी गुलाल उधळला होता. हे 10% आरक्षण दिलं तेव्हा गुलाल नाही उधळला मराठ्यांनी. याचा अर्थ असा होतो 10% मराठ्यांना मान्य नाही, ते टिकणार नाही. मग तुम्ही 10%चा फायदा मराठ्यांना होऊ दिला नाही आणि EWS रद्द करून तिथं मराठ्याचं वाटलं तुम्हीच केलं. EWS रद्द तुम्हीच केलं ते 10% देऊ. तुम्ही ते 10% दिलं नसतं EWS सुरू राहिलं असतं. तुम्हाला 10% द्यायचं सांगितलं कुणी? कुणाची मागणी ती? कुणी द्यायचं सांगितलं तुम्हाला? म्हणजे वाटलं तुम्हीच. कारण आता हे झाकायचेच पाप देवेंद्र फडणवीसांना. म्हणून ह्या मराठ्यांच्या भांडणं करायला टोळ्या पडले. ते छगन भुजबळ ते येड सगळ्या धुण्याचं. आता ते नवीन एक उकरून काढे कोण गोंड्या का काय कुठून आणला येऊ बिगर शेरीचा गोंड्या देऊ. ते बघा समुद्राच्या कडेनं असेल त्या पन्न्या गोळा करायला, ते गोंड्या का खोंड्या कोणी देऊ. आता एक डाकू माकू आणलाय तो दुसरा एक दही भांडेवाला. हे कुठं नाही का हे केर कचऱ्या तुमच्या कुत्र्या मुत्र्यावर छत्र्या निघातात तसे कुंकुण निघायला लागले. अरे मराठीचे आहेत का मला सुद्धा लाज वाटायला लागली. मी म्हणतोय काय, मी तुम्हाला नाव ठेवत नाही. मी 50 वेळेस सांगितलं, देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगितलं, शिंदे साहेबाला सांगितलं, बाबा मला राजकारणात नाही जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं. तुम्ही आमचं आरक्षण देऊन टाका, आम्ही आमच्या घरी झोपतो. मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचत यांना आरक्षण द्यायचं नाही. एकूण म्हणतात बोलू नको. आता बोलत कसं कोणाला असतो माणूस? एखाद्या गावचा सरपंच आहे, त्याने काम नाही केल्यावर त्यालाच बोलणार ना का? माझे सरपंचाला जाऊन बोलत आहेत लोक. आता सध्या सरपंच तुम्ही आहेत मुंबईत, तुम्हालाच बोलणार ना. आता तुम्ही कोणाचे सदस्य फोडायचं ते मुख्यमंत्री होते तुमचा प्रश्न आहे, आमचा नाही ना. तुम्ही महायुतीला बोलायचं का नाही बोलायचं, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांना बोलायचं का नाही ते तुमचा प्रश्न आहे, आमचा प्रश्न आहे का? ते तुम्हाला येत नाही त्याला आम्ही काय करावं? तुम्ही आमच्यावर का ढकलायला? तुम्हाला म्हणजे हे द्यायचं नाहीये. तुम्हाला मराठीवर अन्याय करायचा जसा तुम्ही धनगरावर केला तसा. धनगराला तुम्ही सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ. 10 वर्ष झालं धनगराकडे डुकून सुद्धा बघा ना. यांना तसं मराठ्यांना फसवायचं. पण मी असा निभार लागलो नाही यांना मॅनेज होत नाही. यांचं सगळ्यात मोठं दुखणं खरं ती मी यांना पैसे नाही फुटा नाही, मॅनेज व्हाय नाही. त्याच्यामुळे यांना असं वाटतंय की आता सगळं हातातून गेलं आपल्या, मग लागा मागे यायच्या. म्हणजे ते बिथरून गेले. मी पण पिसळत असतो. मग मी जवळ ऐकून घ्यायचं तोवर घेत असतो. मी बी पुऱ्यात वाजवत असतो. आणि माझ्याजवळ हाय काय तुम्हाला भ्यायला आणि त्याला? माझी संपत्ती मराठा समाज आणि ते कोणाच्याच बापाला संपत नाही. ती संपत्ती मराठी. तुमच्या गोळ्या संपत्त्यान पण मराठी संपू शकत नाही तुम्हाला.
आणि तुम्ही काय करणार आमचं? आणि म्हणा मी इकडे येतो तिकडे येतो. काय आले तू इकडे इकडे काही येऊ नको, तिकडे येऊन तिकडेच राह. काय आले तू? काय ते देवेंद्र फडणवीस आहे का? त्याने घेतला सगळा दिदारा करून सगळ्या पक्षाचा. आता ते डोळेच उघडे नाही वाटतं. आता तर नावच घेणार आहे विधानसभेत. बघतोच आता आरक्षण द्यायचं सोडून दिलं आणि तिसऱ्याच चाळाने म्हणजे आमच्या आई बहिणीला आणलं. तुमच्या आणलं असतं तर तुम्हाला किती राग आला असता? म्हणजे तुमच्या घरातली ती आई बहीण आणि आमची ती आई बहीण नाही. वा रे शहाण्णव कुळी. क्षत्रियाचा हे धर्म आहे का? त्या माता माऊलीच्या डोळ्यातलं रक्त पुसायचं, तिच्या डोळ्यातलं पाणी पुसायचं. तिला गोळ्या लागल्यात. आता काठ्यावर चालतात. किती म्हातारे माणसं दाखवतो तुम्हाला अंतरवाली काठ्यावर चालणारी? ते नाही दिसत का? शहाण्णव कुळी क्षत्रिय मराठ्याला देवेंद्र फडणवीस दिसतो, जे 25 पोळ्या खातो दुधात चुरून. ज्याला दुःखच नाही त्याची बात तुम्ही वाटत. म्हणजे मी गोरगरीब मोठा व्हावा म्हणून लढतो, तुम्ही देवेंद्र फडणवीस मोठा व्हावा म्हणून लढतो. एवढा फरक मराठ्याला कळत नाही का? 2 दिवसापासून भाजपमधला मराठा सुद्धा बिथरलाय. आता त्यांना वाटतं त्या आली यांना मतदान करून मोठं केले, आपल्याच विरोधात बोलायला लागले. ते म्हणून कारण की पोरगा आपल्या जातीकडून बोलतो आणि हे नेत्याकडून बोलायला लागले. उगाच चूक केली राव यांना मोठं करू. आणि ह्या मराठ्यांच्या भाजपमधले जेवढे आहेत ना, आणि सगळ्याच पक्षातले राष्ट्रवादी फेष्ट्रवादीतले हे सगळ्यातले हे मराठ्याने मतदान केलेलं वैभव आहे. यांना नाही, यांना काय वैभव फिबो? यांना मान सन्मान मराठ्यांमुळे. आणि यांना आता आरक्षणाची गरज नाही. आता गरज आम्हाला आहे, तर आमच्या मुंडक्यावर पाय द्यायला निघाले. त्यांना मराठ्यांचं बळच माहित नाही आणखीन काय आहे ती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.